नमस्कार. मी नितीन कुमार मुंडावरे, उपविभागीय अधिकारी अमळनेर. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. आपण जो 100 दिवसाचा माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेला कार्यक्रम आहे, त्या अनुषंगाने आपण जे नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेला आहे, त्याच्यात शासनाच्या उपयोगी जे विविध शासन निर्णय आहेत, त्याचप्रमाणे जे काही आपण विविध योजना राबवतो आहे, त्यांची माहिती ही जनतेला आपण देण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आजचा आपला विषय आहे तो ई हक्क प्रणालीबाबतची माहिती आहे. आपल्याला कल्पना असेल किंवा नसेल, परंतु शासनाने सातबाराचं संगणकीकरण केलेलं आहे आणि त्यासाठी आता आपण घरी बसून सुद्धा आपले वारस नोंद असेल, फेरफार नोंद असेल वगैरे याच्यासाठी ई हक्क प्रणालीद्वारे आपण त्यासाठी ऍप्लिकेशन करू शकतात. त्याकरिता आपल्याला तलाठी ऑफिसला जाण्याची आवश्यकता नाहीये. त्या दृष्टिकोनातून आज आपण हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी भुसावळ येथील सहाय्यक महसूल अधिकारी महादेव दाणे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी त्यांचं स्वागत करतो आणि महादेव दाणेंना विनंती करतो त्यांनी आजच्या आपल्या विषयाबाबत मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. आज आपला फेसबुक लाईव्हचा विषय ई हक्क प्रणालीबाबत वापर कसा करायचा, त्याबाबत काय समस्या येऊ शकता, नोंदणी कशी करायची, ऑनलाईन कागदपत्र कसे सबमिट करायचे, याबाबतचा विषय आपण आज घेऊन आलेलो आहे. तर आपल्याला माहितीच आहे, माननीय जमाबंदी आयुक्त आणि जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने जी प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे तिचं नाव आहे ई हक्क. ई हक्क म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये पब्लिक डेटा एंट्री किंवा पीडी असं सुद्धा संबोधले जाते. तर पब्लिक डेटा एंट्रीच्या माध्यमातून आपण तलाठी कार्यालयात न जाता घर बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने म्हणा किंवा आपल्या कॉम्प्युटर लॅपटॉपच्या सहाय्याने किंवा एखाद्या संगणकाच्या सहाय्याने किंवा आपण CSC सेंटरवर जाऊन सुद्धा ऑनलाईन पद्धतीने फेरफाराचे डॉक्युमेंट्स अपलोड करून तलाठी कार्यालयात न जाता ते सबमिट करू शकतो आणि त्या डॉक्युमेंट्सवर तलाठी कार्यालयामार्फत कारवाई केली जाते आणि फेरफार तयार करून पुढील प्रोसेस केल्या जाते. तर मी आपल्याकरता PPTच्या माध्यमातून आपल्याला सविस्तर या गोष्टी समजून सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या PPTला. फेरफार अर्ज प्रणाली ई हक्क त्या माध्यमातून आपण घर बसल्या तलाठी कार्यालयात ऑनलाईन अर्ज करू शकतो. म्हणजे जिथं अर्ज कोण कोण करू शकेल, तर कोणताही खातेदार संबंधित व्यक्ती तलाठी कार्यालयात वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी सातबारावर फेरफाराच्या स्वरूपात घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतो आणि तो सुद्धा त्याला घर बसल्या करता येईल. तर आता फेरफार कोणकोणते प्रकारचे फेरफार आपण तलाठी कार्यालयात न जाता ऑनलाईन पद्धतीने पाठवू शकतो. तर त्यामध्ये पहिला फेरफार आहे इक्रार, दुसरा बोजा दाखल करणे किंवा गहाणखत, तिसरा बोजा कमी करणे, चौथा आहे वारस नोंद, पाचवा आहे मयताचे नाव कमी करणे, सहावा आहे अपाकशेरा कमी करणे, सातवा एकत्र कुटुंब करता नाव कमी करणे, आठवा आहे विश्वस्ताचे नाव कमी करणे किंवा बदलणे आणि संगणकीकृत सातबारामधील चूक दुरुस्ती करणे. असे 9 प्रकारचे फेरफार अगोदर उपलब्ध होते. त्यामध्ये एक नवीन फेरफाराची वाढ झालेली आहे, मयत कुळाची वारस नोंद. तर अशा पद्धतीने आपण 10 प्रकारचे फेरफार हे घर बसल्या तलाठी यांचे लॉगिनला पाठवू शकतो. तर अर्ज करण्याची सुविधा कोणासाठी आहे, तर एखादा खातेदार ज्याची जमीन आहे किंवा प्लॉट आहे किंवा बँक प्रतिनिधी म्हणजेच जे कर्ज वगैरे देतात, सोसायटी सचिव किंवा तलाठी, हे व्यक्ती इथं अर्ज करू शकणार आहे. आता इक्रार नोंद तसेच बोजा दाखल कमी करणे याबाबत संबंधित खातेदार किंवा संबंधित बँक सोसायटी सचिव सुद्धा अर्ज सादर करू शकतात. आता ई हक्क सर्वसाधारण माहिती, तर त्यामध्ये सांगायचं झालं तर आपल्याला जे आपण अर्ज करणार आहे, तर त्यासाठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आपल्याला स्कॅन करावं लागणार आहे आणि हे जे स्कॅन आपण डॉक्युमेंट करणार आहेत, तर हे सेल्फ अटेस्टेड PDF स्वरूपात आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. तर आता इथं अपलोड करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आपण जे PDF स्वरूपात डॉक्युमेंट्स अपलोड करणार आहे याची साईज ही कमीत कमी म्हणजे 300 KB च्या आत पाहिजे, तरच आपले डॉक्युमेंट इथं अपलोड होतात.
आता आपण डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ई हक्क प्रणालीमधून दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला आपल्याला इथं अर्ज नंबर मिळणार आहे. आता अर्ज नंबर मिळाल्यावर आपल्याला जो आपण इथं मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल, म्हणजे आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपला आपला मोबाईल नंबर इथं रजिस्टर करावा लागेल. त्यावर वेळोवेळी आपल्याला प्रत्येक टप्प्याचा इथं संदेश येणार आहे. आता ई हक्क प्रणालीतून भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल. तो योग्य आहे की अयोग्य आहे त्याबाबतची खात्री तलाठी करेल, तो अर्ज स्वीकारेल किंवा पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्तीसाठी पाठवू शकेल किंवा पूर्णतः नाकारता सुद्धा येईल. यासाठी प्रत्येक अर्जदाराने मोबाईल नंबर देऊन प्रणालीवर नोंदणी करणे आवश्यक आहे. आता ई हक्क ही प्रणाली तलाठीकडील फेरफार प्रणालीला पूरक आहे. म्हणजेच तलाठी यांच्याकडे जे सब रजिस्ट्रार कडून विविध प्रकारचे म्हणजे नोंदणीकृत डॉक्युमेंट्स येतात, त्याबाबतचे फेरफार हे ऑनलाईन पद्धतीने तयार होतात. तशा पद्धतीची ही प्रणाली आहे. म्हणजेच जी आपली पब्लिक डेटा एंट्री म्हणजेच ई हक्क ही जी प्रणाली आहे, इथं अनोंदणीकृत डॉक्युमेंट्स हे तलाठी लॉग इनला जाणार आहे आणि त्यांचं रूपांतर इथं फेरफार स्वरूपात होणार आहे. तसंच वरिष्ठ महसूल अधिकारी यांना अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS सुद्धा इथं उपलब्ध आहे. त्यामुळे काय होणार आहे तर महसूल प्रशासनात पारदर्शकता आणि गतिमानता येण्यास मदत होणार आहे. आता ई हक्क अर्ज पुरावा मी सांगितलं आहे तुम्हाला. ई हक्क म्हणजे आपण नागरिक खातेदार अ, अर्ज किंवा डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर ते तलाठी यांच्या लॉग इनला जाणार आहे आणि तलाठी ते ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट करणार आहे. आता ई ई हक्कसाठी संकेतस्थळ बघा इथं. ई हक्क फेरफार प्रणालीसाठी खालील संकेतस्थळाचा आपल्याला वापर करता येईल. https://PDIGR.महाराष्ट्र.gov.in किंवा हा जो संबंधित QR कोड दिसतो त्याला सुद्धा स्कॅन करून आपल्याला इथं डायरेक्टली या संकेतस्थळावर जाता येईल. आता ई हक्कची कार्यपद्धती कशी आहे तर आपल्याला ई हक्क प्रणालीत अर्ज दाखल करण्यासाठी संकेतस्थळावर प्रवेश करावा लागेल. आता प्रवेश करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर संकेतस्थळावर आपल्याला नोंदणी करावी लागेल. आता सदर प्रणालीत खातेदारांनी काय करायचे, खातेदार म्हणा किंवा नागरिक, बँक प्रतिनिधी, सोसायटी सचिव किंवा तलाठी हे अर्ज करू शकतात. त्यामुळे त्यांना एक वेळ इथं नोंदणी करावी लागणार आहे. आता नोंदणीसाठी त्यांना त्यांचं पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, पॅन कार्ड क्रमांक इत्यादी माहिती एक वेळ या संकेतस्थळावर भरून द्यावं लागेल. त्यानंतर युजर ID आणि पासवर्ड तयार करावा लागेल. युजर ID पासवर्ड तयार झाल्यानंतरच आपल्याला इथं लॉग इन करता येणार आहे. आता आपलं लॉग इन झाल्यानंतर आपल्याला 7/12 म्युटेशन हा पर्याय निवडूनच आपल्याला इथं फेरफार प्रणालीमध्ये इथं जायचं आहे. आता इथं वरील पर्याय निवडल्यानंतर आपल्याला फेरफार अर्ज प्रणालीचं होम पेज दिसेल. त्यानंतर आपल्याला तिथं जिल्हा, गाव, आपला जिल्हा, तालुका आणि गाव निवडून विविध प्रकारचे फेरफार इथं आपल्याला उपलब्ध होऊन जातील. मुख्य अर्ज माहिती भरणे. मुख्य अर्ज भरताना अर्जदारांना आपली माहिती भरायची आहे, खातेदाराची माहिती भरायची आहे, सदर फेरफारासाठी आवश्यक कागदपत्र जोडायचे आहे, स्वयं घोषणापत्र करायचं आहे आणि अर्ज साठवा म्हणायचा आहे. अर्ज साठवा म्हटल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP आपल्याला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला अर्जाची प्रत म्हणजेच आपण जो अर्ज करणार तो सबमिट झाल्याची आपल्याला पोच इथं मिळणार आहे आणि तलाठी मार्फत या ई फेरफार प्रणालीमध्ये याबाबत कार्यवाही होणार आहे. म्हणजेच तलाठीच्या डॅशबोर्डला हे डायरेक्टली उपलब्ध होणार आहे फेरफारासाठी. आता बघा आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला फेरफार अर्ज प्रणाली असं मुख्य पेज दिसेल. इथं नवीन अर्ज, पूर्वी सादर केलेला अर्ज, अर्जाचा मसुदा, अर्ज दुरुस्ती, व्यक्तिगत अर्ज, मार्गदर्शक पुस्तक, FAQ आणि बाहेर पडा अशी बाजूला ऑप्शन दिसतील. आणि इकडे तलाट्याकडे ज्या फेरफार प्रकारसाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा अशा पद्धतीचे ऑप्शन इथं दिसतील. आता इथं सुरुवातीचं 9च ऑप्शन होते, आता यामध्ये एक 10वा ऑप्शन वाढलेला आहे. तर आता आपल्याला इथं आपण जेव्हा लॉग इन करू तेव्हा इथं नवीन अर्ज म्हणूनच आपल्याला आपला फेरफार इथं फेरफारचे कागद आपल्याला अपलोड करायचे आहे. आता फेरफार प्रकार नियम माहिती बघू आपण आणि आवश्यक कागदपत्रे. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, होम पेजवरली जे FAQ व मार्गदर्शक पुस्तक आहे इथं आपल्याला सर्व माहिती इथं उपलब्ध आहे. आणि आपल्याला काही अडचण आली तर इथं हेल्प हे एक ऑप्शन आहे. त्या हेल्प या ऑप्शनला आपण जर क्लिक केलं तर इथं आपल्याला त्या फेरफारमध्ये
काय करायचं आहे, म्हणजे कोणकोणते कागदपत्र अपलोड करायचे आहे किंवा माहिती आपल्याला इथं उपलब्ध होऊन जाते. आता सर्वात प्रथम आपला इक्रार आहे. इक्रार बाबत सांगायचं झालं तर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना जे पीक कर्ज वितरित होतं, त्या पीक कर्ज हे सोसायटी मार्फत खातेदारांना करार करार म्हणून म्हणजेच इक्रारच्या मार्फत दिलं जातं, त्यालाच इक्रार म्हणतात. आता इक्रारची नोंद ही इतर अधिकारात घेतली जाते. तर आता इक्रारची नोंद घेण्यासाठी आवश्यक माहिती काय काय आहे तर त्या संबंधित व्यक्तीचं गाव, त्याचं पूर्ण नाव, त्याचा गट नंबर, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी जर असेल तर त्यानं तो तिथं टाकायचा आहे. आणि त्यासोबत सोसायटीकडून जे इक्रार पत्र आहे त्याचा क्रमांक वगैरे, त्याची रक्कम वगैरे इथं टाकायची आहे. आणि सोबत अर्जदाराचा फोटो वगैरे जोडायचा आहे आणि इक्रार पत्र जोडून सबमिट करायचं आहे. त्याचप्रमाणे बोजा चढवणे किंवा गहाणखत. शेतकरी जमिनीवर जे कर्ज घेतात त्याची नोंद सातबाराच्या इतर हक्कात घेतली जाते, त्याला आपण बोजा म्हणतो. ज्या फेरफारने ज्या फेरफारने ती नोंद होते त्याला बोजा चढवणे असं म्हणतात. आता आवश्यक माहिती इक्रार प्रमाणेच इथं, म्हणजेच प्रत्येक इथं काय एक गोष्ट समजून घ्यायची आहे की आपण जे काही फेरफारचे अर्ज तलाठी यांच्या लॉगिनला पाठवणार आहात, तर त्याकरता आपल्याला संबंधित व्यक्तीचा गाव, त्याचा पूर्ण नाव, त्याचा खाते नंबर, त्याचा गट नंबर आणि मोबाईल क्रमांक, या गोष्टी आवश्यक आहेत. आणि ईमेल आय डी असला तर तो सुद्धा आपल्याला इथं टाकायचा आहे. बोजा चढवण्यासाठी जे बँक पत्र देतं ते सुद्धा आपल्याला इथं आवश्यक आहे. आता अपलोड कोणती कागदपत्र करायची आहे तर अर्जदाराचं फोटोचं ओळखपत्र आणि बँकेची प्रत किंवा गहाणखताची प्रत इथं आपल्याला अपलोड करायची. आता इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, बोजा चढवणे आणि गहाणखत इथं एक फरक आहे. आता काही डॉक्युमेंट्स हे डायरेक्टली सब रजिस्ट्रार कडून येतात, म्हणजेच जे नोंदणीकृत डॉक्युमेंट्स असतो, म्हणजेच एखाद्या बँकेने कर्ज दिलं आणि ते गहाणखत सूची क्रमांक 2 मार्फत जर झालेलं असेल तर तो फेरफार नोंदणीकृत म्हणून तलाठी यांच्या लॉगिनला जातो. तर तिथं आपल्याला परत एकदा तलाठी यांच्या लॉगिनला या माध्यमातून पाठवण्याची गरज नाही. त्या नोंदणीकृत म्हणून तो फेरफार तिथंच घेतला जातो. नंतरचा फेरफार आहे बोजा कमी करणे. बोजा कमी करणे म्हणजे एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्या शेतीवर कर्ज घेतलेलं होतं आणि त्यांनी ते कर्जाची फेड केलेली आहे, तर त्याच्या सातबारावरील कर्जाची जी बोजाची नोंद आहे ती कमी होणं आवश्यक असतं. तर ती जी नोंद ज्या फेरफारने कमी होते त्याच बोजा कमी करणे बाबतचा फेरफार म्हणतात. त्याकरिता आवश्यक माहिती अ, त्या व्यक्तीचं नाव, गावाचं नाव, खातेदार, खाते क्रमांक, गट नंबर, पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक आणि बँकेचं पत्र किंवा रिकन्व्हेन्स दस्ताची प्रत इथं इत्यादी गोष्टी आवश्यक आहे. आणि त्यासोबत त्यांना कागदपत्र कोणती जोडायची आहे तर अर्जदाराचा फोटो, ओळखपत्र आणि बँकेची पत्राची प्रत. त्यानंतरचा फेरफार आहे वारस. तर वारस एखादा व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याला त्याचे कायदेशीर वारस त्याच्या उतार्याला नोंद झाली पाहिजे. त्याबाबतची नोंद जी आहे ती वारस नोंद म्हणून ओळखली जाते. मयत खातेदाराच्या जमिनीवर जर वारसांची नोंद करायची असेल तर कोणत्याही एका वारसापैकी कोणत्याही एका व्यक्तीला त्याबाबतचा अर्ज करता येईल. याकरता आवश्यक माहिती काय आहे तर त्या व्यक्तीचं गावाचं नाव त्याला पहिले सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याचा खाते क्रमांक वगैरे, गट नंबर वगैरे, वारसाची संपूर्ण नावे इथं सबमिट करून घ्यायची आहे. जन्मतारखा, वारसाचे मोबाईल नंबर, वारसाचे आधार नंबर, वारसाचे ईमेल आय डी असलं तर ईमेल आय डी सुद्धा इथं टाईप करून नंतरच हे माहिती सबमिट करायची आहे. आणि माहिती सबमिट केल्यानंतर सोबत कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहे तर व्यक्तीचा मृत्यू दाखला, सर्व वारसांच्या वयाच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, सर्व वारसांच्या आधार कार्डची प्रत, वारसाबाबतचं विविध नमुन्यातील शपथपत्र किंवा स्वयं घोषणापत्र, अर्जात जे वारसाबाबत वारस असतील त्यांचे पत्ते, भ्रमणध्वनी यांचा पुरावा तपशील इत्यादी गोष्टी इथं आवश्यक आहे. जर परदेशात व्यक्ती असेल तर त्याचा ईमेल किंवा पत्ता आणि शिधापत्रिकेची प्रत असली तर ती सुद्धा इथं आपल्याला अपलोड करता येईल. मयताचे नाव कमी करणे. आता ज्याप्रमाणे आपण वारसाचा फेरफार करतो त्याप्रमाणेच मयताचे नाव कमी करण्याबाबतचा फेरफार, परंतु यामध्ये एक फरक आहे. मयताचे नाव कमी करणे हा फेरफार केव्हा घेता येईल तर समजा एखादा व्यक्ती मयत झाला आणि त्याचे वारस ऑलरेडी त्या सातबाऱ्याला लागलेले आहे, तर आणि नंतर त्या वारसापैकी एखादा व्यक्ती मयत झाला आणि त्याचे जर नाव कमी करायचे असेल तर या फेरफाराचा आपल्याला इथं उपयोग करावा लागतो.
तर त्यासाठी वारसाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचे आहे. अपाकशेरा कमी करणे. एखादा 18 वर्षाचा मुलगा असेल, त्याने शेतजमीन त्याच्या नावा खरेदी केली असेल किंवा वारस लागताना तो वारस लागताना अज्ञान म्हणून असेल, म्हणजे तो 18 वर्षापेक्षा कमी वयाचा असेल, तर त्याच्यासमोर अपाका शेरा येतो. म्हणजेच अज्ञान पालककर्ता असा शेरा येतो. तो शेरा जर कमी करायचा असेल तर त्या व्यक्तीचं 18 वर्षापेक्षा वय जास्त झालं तरच आपल्याला हा शेरा कमी करता येतो. तर त्याकरिता आवश्यक माहिती काय आहे, तर अर्जदाराचं संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असला तर तो इथं आपल्याला अपलोड करता येईल किंवा टाकता येईल. आणि अज्ञान जो खातेदार आहे त्या खातेदाराची जन्मतारीख सुद्धा आपल्याला इथं आवश्यक आहे. म्हणजे जन्मतारखेनुसारच तो 18 वर्षाचा झाला का ते आपण इथं खात्री करू शकतो. आणि अपलोड कागदपत्रे कोणती करायची आहे, तर त्या व्यक्तीनं जर खरेदी 18 वर्षाच्या अगोदर घेतलेली असेल, म्हणजे लहान असताना केलेली असेल, तर त्याची साक्षांकी प्रत घ्यायची आहे खरेदी खताची. त्यानंतर अपाक दाखल असलेल्या फेरफारची नक्कल, म्हणजेच तो ज्या फेरफाराने त्याचं नाव दाखल झालं असेल त्या फेरफारची नक्कल आपल्याला इथं घ्यायची आहे. त्यानंतर अपाक दाखल असलेल्या सातबाराची नक्कल, अर्जदाराच्या आधार कार्डची स्वसाक्षांकित प्रत इथं घ्यायची आहे. त्यानंतर संज्ञान झाल्याबाबतचा पुरावा, आणि त्या उतारामध्ये आणखी काही व्यक्ती असेल तर त्यांचे रहिवास पत्ते सुद्धा आपल्याला इथं अ, टाकायचे आहे. म्हणजे हे कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे. एकत्र कुटुंबाकरता कमी करणे. आता एकत्र कुटुंबाकरता म्हणजे याबाबत सांगायचं झालं तर अ, हिंदू एकत्र कुटुंबामध्ये कसं असायचं की एखादी मालमत्ता मोठ्या मोठ्या मुलाच्या नावानं खरेदी केली जायची आणि लहान मुलं त्याला वारस म्हणून असायचे. परंतु त्याच्या नावासमोर एकूक असं दाखल असायचं. किंवा किंवा एखादा व्यक्ती मयत झाला आणि त्याचे वारस लागले, तर त्याच्या बहिणी वगैरे इतर अधिकारात टाकल्या जायच्या. आणि फक्त जो मेन माणूस असेल त्याचंच नाव कब्जेदार सदरी घ्यायचं त्याला. आणि त्याच्या पुढे एकत्र कुटुंब करता किंवा किंवा एकूम्या अशा प्रकारचा शेरा इथं नमूद असायचा. तर हा शेरा कमी करायचा म्हटलं तर तो कसा कमी करायचा आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्र काय आहे, तर एकूक म्हणून जे दाखल आहे त्या फेरफाराची नक्कल, आणखी त्या मूळ खरेदी दस्ताची साक्षांकी प्रत, तसंच सातबाराची नक्कल किंवा गाव नमुना सातबारा उतार्याची नक्कल, तसंच अर्जदाराच्या आधार कार्डची साक्षांकी प्रत, तसंच एकत्र कुटुंब विभक्त झाल्याबाबतचे संयुक्त प्रतिज्ञापत्र. म्हणजेच त्यांचं कुटुंब विभक्त झालेलं आहे याबाबतचं संयुक्त प्रतिज्ञापत्र घ्यायचं आहे. आणि एकूक म्हणून दाखल असलेले नाव कमी करण्यासाठी सर्वांचा ना हरकत दाखला आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि हे कागदपत्र इथं अपलोड करायचे. विश्वस्ताचे नाव बदलणे. एखाद्या नोंदणीकृत सहकारी संस्थेमध्ये विश्वस्त म्हणून दाखल असलेले नाव बदलण्यासाठी या फेरफार प्रकारचा उपयोग करून अर्ज दाखल करता येईल. आवश्यक माहिती: ज्या जमिनीवर नोंद करवायची आहे ते गाव, खातेदार, त्याचा सर्वे नंबर, गट नंबर, अर्जदाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर, अर्जदाराचा ईमेल आय डी असला तर ईमेल आय डी, आणि धर्मदाय आयुक्त यांचे विश्वस्त नाव बदलण्याबाबत आदेशाची प्रत इत्यादी माहिती इथं आवश्यक आहे. त्यानंतर अपलोड करायची कागदपत्रे कोणती आहेत, तर सातबारा उताराची प्रत, त्यानंतर विश्वस्त संस्थे सदस्यांची नावे दाखल झालेला फेरफार नोंदीचा उतारा, अर्जदाराचे ओळखपत्र आणि विश्वस्ताचे नाव बदलण्यात संबंधित संस्थेच्या ठरावाची प्रत, तसंच धर्मदाय आयुक्त यांचा ना हरकत दाखला किंवा आदेश इत्यादी डॉक्युमेंट्स अपलोड करणं इथं आवश्यक आहे. संगणकीकृत सातबारातील चूक दुरुस्ती अर्ज. आता संगणकीकृत सातबारा करताना बऱ्याच ठिकाणी चुका झालेल्या आहेत. तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा इथं आपल्याला ऑप्शन अवेलेबल आहे. तर आता सातबारा संगणकीकृत होताना संगणकीकृत सातबारा आणि हस्तलिखित सातबारा तंतोतंत जुळणे आवश्यक होते. मात्र काही सातबारामध्ये तफावत दिसून येत आहे. तर ह्या तफावती दूर करण्यासाठी, म्हणजे आता तफावती कोणकोणत्या प्रकारच्या आहे, तर काही खातेदारांचे नावं चुकलेले आहे, काही खातेदारांचं क्षेत्र चुकलेलं आहे, काही खातेदारांचे इतर हक्कातले सोसायटीचा बोजा असेल तर त्याला राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा झालेला आहे, किंवा राष्ट्रीयकृत बँकेचा बोजा असेल तर तो सोसायटीचा बोजा म्हणून नोंद झालेली आहे. अशा पद्धतीच्या बऱ्याच चुका आहे. तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला इथं अर्ज करता येईल. त्याकरिता आवश्यक माहिती काय आहे, तर जो सातबारा दुरुस्त करायचा आहे त्या सातबारा आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव, अर्जदाराचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी असल्यास ईमेल आय डी,
तसंच त्यासोबत जुना हस्तलिखित सातबारा आणि त्यावरील संपूर्ण फेरफार हे सुद्धा इथं आवश्यक माहिती आहे. आणि कागदपत्र अपलोड कोणती करायची, तर जुना हस्तलिखित सातबारा उताराची प्रत आणि चालू ऑनलाईन उताराची प्रत सुद्धा इथं आपल्याला अपलोड करायची आहे. अर्जाचं ओळखपत्र तसेच नवीन सातबारावर दाखल झालेले फेरफार उतारे हे सर्व इथं आपल्याला अपलोड करायचे आहे. आता ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची कार्यपद्धती आपण इथं आता कार्यपद्धती समजून घेऊ. आता संकेतस्थळावर प्रवेश करण्यासाठी आपल्याला गुगल सर्च इंजिनमध्ये जाऊन https://pdigr.maharashtra.gov.in हा ॲड्रेस टाकून आपल्याला इथं डायरेक्टली प्रवेश करता येईल, किंवा आपण ॲड्रेस बारमध्ये इथं जाऊन सुद्धा आपण इथं या संकेतस्थळावर जाऊ शकतो. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल, पब्लिक डेटा एंट्री फॉर प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन अँड म्युटेशन अपडेशन इन लँड रेकॉर्ड्स. आता इथं बघा आपल्याला युजर लॉग इन दिसतंय, युजर नेम पासवर्ड आणि इथं कॅप्चा हे टाकूनच आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. म्हणजेच त्याकरता आपल्याला आपलं वन टाइम रजिस्ट्रेशन इथं करून घ्यायचं आहे आणि ते क्रिएट युजर न्यू युजर अकाउंट या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आता त्याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. इथं आपल्याला आपलं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर युजर नेम इथं टाकायचं आहे आणि इथं चेक अवेलेबिलिटी म्हणायचं आहे. म्हणजेच आपल्याला इथं जर तो युजर नेम अवेलेबल असेल तर आपल्याला ते इथं सांगेल. आणि इथं पासवर्ड टाकायचा. आपल्याला पासवर्ड टाकताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. जसं इथं काही लेटर स्मॉल, काही लेटर कॅपिटल, त्यानंतर स्पेशल कॅरेक्टर, तसंच काही अंक वगैरे त्यांचा उपयोग करून आपल्याला इथं पासवर्ड हा तयार करायचा आहे. त्यानंतर आपल्या इथं सिक्युरिटी क्वेश्चन इथून घ्यायचा आहे आणि त्याचा आन्सर वगैरे टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आपल्याला इथं कंपल्सरी आहे. त्यानंतर ईमेल आय डी सुद्धा इथं कंपल्सरी आहे. पॅन नंबर टाकायचा आहे, पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर इथं राज्य, जिल्हा, तालुका, गावाचं पूर्ण इथं सर्व डिटेल टाकायचे आणि त्यानंतर आपल्याला इथं सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतरच आपलं इथं रजिस्ट्रेशन परिपूर्णरित्या होणार आहे. आता इथं सिक्युरिटी क्वेश्चन मध्ये बघा इथं 5 ऑप्शन आहे, तर त्या 5 पैकी एक निवडून आपल्याला इथं त्याचा आन्सर इथं टाकायचं आहे. आता इथं आपलं वन टाइम रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला आपलं युजर नेम आणि पासवर्ड आणि या समोर जो कॅप्चा दिसतो हा टाकून आपल्याला इथं लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर आपल्याला इथं सातबारा म्युटेशन हे ऑप्शन दिसेल, इथं त्यावर जायचं आपल्याला. सातबारा म्युटेशन ऑप्शनला गेल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं नवीन अर्ज म्हणून असं पेज ओपन होईल आणि इथं आपल्याला आपण जे आता यापूर्वी आता जे फेरफार पाहिले ते सर्व आपल्याला इथं अवेलेबल होऊन जातील. इक्रार, बोजा चढवणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मैताचे नाव कमी करणे, अपाकशेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वस्ताचे नाव कमी करणे, बदलणे, खातेदाराची माहिती भरणे, हस्तलिखित व संगणकीय सातबारामध्ये तफावत दुरुस्तीसाठी करायचे इथं नोंद, आणि मयत कुळाची वारस नोंद ही ऍड झालेली आहे इथं. आता इथं बघा आपण इक्रार एक डेमो म्हणून इक्रार फेरफारचं आपण इथं पीपीटी मध्ये हे केलेलं आहे. ते ऍक्च्युअल भरलेला आपण अर्ज आहे इथं, तो आपण इथं बघून घेऊ. आता इथं अर्जदाराची माहिती हे भरताना काय करायचं आपल्याला इथं, तर हा जो आपण अर्जाचे प्रथम नाव, वडिलांचे नाव, आडनाव हे जे टाकतो हे आपल्याला इंग्लिशमध्येच टाईप करायचं आहे आणि स्पेस बार द्यायचा आहे. म्हणजेच आपण इंग्लिशमध्ये टाईप केल्यानंतर स्पेस बार दिल्यानंतर हे ऑटोमॅटिकली मराठीमध्ये हे नाव कन्वर्ट होऊन जाणार आहे आणि हे जे अप्लिकंट्स नेम हे इंग्लिशमध्येच राहणार आहे. त्यानंतर आपल्याला अर्जाचा ईमेल आय डी असला तो इथं टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर हा कंपल्सरी आहे. मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे. दिनांक ऑटोमॅटिक येऊन जाईल, पुढे जा म्हणायचं आपल्याला. त्यानंतर आपल्याला सेकंड जे ऑप्शन आहे ते सेकंड ऑप्शन मध्ये खातेदाराची माहिती टाकायची. आपल्याला इथं खातेदाराचं नाव टाकायचं आहे आणि सर्च म्हणायचं आहे, किंवा खातेदाराचं आपल्या समोर सातबारा असेल तर सातबाऱ्यातील खाते क्रमांक टाकून सुद्धा आपण इथं सर्च करू शकतो. आता खातेदाराचे नाव टाकताना आपल्याला खातेदाराचं नाव इंग्लिशमध्येच टाकायचं आहे आणि स्पेस द्यायचा आहे आणि नंतर इथं सर्च करायचं. त्यानंतर इथं आपल्याला खातेदार त्या गावामधले त्या नावाचे सर्व खातेदार इथं उपलब्ध होऊन जातील. त्यापैकी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्याचे जर एक गट असेल तर एक गट निवडायचा आहे, बाकी आणखी काही गट असेल तर सर्व एकत्र आपल्याला इथं सिलेक्ट करता येईल आणि इथं ते अवेलेबल होऊन जातील आपल्याला गट. त्यानंतर आपल्याला माहिती भरून काय घ्यायची, तर इक्रार केलेला दिनांक टाकायचा आहे, खात्याला क्षेत्र ऑटोमॅटिक येऊन जाईल इथं, इक्राराची रक्कम टाकायची आहे आणि सोसायटीकडील जावा क्रमांक टाकायचा आहे.
इक्रार करून घेणाऱ्या सोसायटीचं नाव टाकायचं आहे, त्यानंतर सोसायटीचा पत्ता टाकायचा आहे, पुढे जा म्हणायचं आहे. शेवटचा ऑप्शन आपलं कागदपत्रे जोडा. आता कागदपत्रे जोडा या ऑप्शन मध्ये जाऊन आपल्याला सोसायटी इक्रारची प्रत इथं ब्राउज या ऑप्शनवर जाऊन आपण जिथं सेव्ह केलेली आहे तिथून इथं अपलोड करायची आहे. तसेच इतर डॉक्युमेंट्स मधून आपल्याला अर्जाचं ओळखपत्र इथं अपलोड करायचं आहे. आता इथं काही अडचण आल्या असल्या तर आपल्या इथं हेल्प हे ऑप्शन आहे. या हेल्प ऑप्शनवर जाऊन आपण आपल्याला जे काही माहिती आवश्यक आहे ती माहिती आपण या हेल्पच्या सहाय्यानं या ऑप्शनच्या सहाय्यानं घेऊ शकतो. त्यानंतर आपल्याला कागदपत्रे अपलोड करून घ्यायचे आणि इथं स्वयं घोषणापत्र हे ऑप्शन दिसेल आपल्याला. हे फक्त वाचून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर सहमत आहे किंवा सहमत नाही हे दोन ऑप्शन दिसतील आपल्याला. इथं सहमत आहे ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि OTP पाठवा या ऑप्शनला आपल्याला इथं क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्या रजिस्टर मोबाईलवर इथं OTP येईल आपल्याला. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. OTP इथं एकदा टाकल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली ओके म्हणायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं पुन्हा OTP जर समजा OTP आला नाही आपल्या मोबाईलवर तर पुन्हा OTP पाठवा हे ऑप्शन आहे. या ऑप्शनच्या माध्यमातून आपण परत एकदा OTP मागून घेऊ शकतो आणि नंतर आपल्याला प्रिव्ह्यू म्हणायचं आहे. आता प्रिव्ह्यू म्हटल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं पेज ओपन होईल. ई हक्क प्रणालीमध्ये फेरफार घेण्यासाठीचा अर्ज व पोच पावती ही प्रिव्ह्यू बनली आहे. म्हणजेच ही प्रोसेसमध्येच अजून प्रिव्ह्यू आहे फक्त हे. त्यामध्ये आपण जी भरलेली माहिती असेल म्हणजेच आपण इथं माहिती जी टाईप केलेली असेल ती माहिती आपल्याला इथं दिसून येईल आणि एक प्रकारची पोच असेल, परंतु हे प्रिव्ह्यू आहे. त्यानंतर आपल्याला ओके म्हणायचं आहे. आपण ही जी माहिती भरलेली आहे हे सर्व माहिती बरोबर आहे का असल्यास आपल्याला साठवा म्हणायचं आहे आणि ओके या ऑप्शनला क्लिक करून घ्यायचं आहे आणि माहिती साठवा म्हणायचं आहे. आता माहिती साठवल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा मेसेज दिसेल आपल्या स्क्रीनला. अर्ज साठवला आहे, अप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुली आणि इक्रार अर्ज क्रमांक आणि याला अर्जाला क्रमांक दिला जाईल, एक विशिष्ट क्रमांक. त्याला आपल्याला ओके म्हणायचं आहे. आता परत आपण ओके म्हटल्यानंतर आपल्याला SMS आपल्या मोबाईलवर येऊन जाईल की आपले अर्ज हा यशस्वीरित्या इथं सबमिट झालेला आहे. आणि सबमिट झाल्यानंतर आपण अर्जाची प्रत इथून डाउनलोड करून घेऊ शकतो. तर आता इथं अर्जाची प्रत जर आपली डाउनलोड होत नसेल तर आपल्याला इथं जे पॉपअप ब्लॉक आहे ते इथं इनेबल करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं अर्जाची प्रत डाउनलोड करून घेता येईल आणि डाउनलोड केल्यानंतर अशा प्रकारची आपल्याला परिपूर्ण अर्जाची प्रत इथं म्हणजेच पोच पावती आपल्याला इथं दिसेल. ही आपण प्रिंट मारून घेऊ शकतो किंवा डाउनलोड सुद्धा करून घेऊ शकतो. हे पाहिलं आपण. आता इथं आपण बरेच असे फेरफार आहेत ते फक्त शॉर्टकटमध्ये समजून घेऊ. आता इथं आपण लॉग इन केल्यानंतर 7/12 म्युटेशन इथं गेल्यानंतर आपण हा नवीन अर्ज च्या माध्यमातून आपण इक्रार पाहिला. त्यानंतर आपल्याला बोजा चढवणे, बोजा कमी करणे, वारस नोंद, मैताचे नाव कमी करणे, अपाका शेरा कमी करणे, एकत्र कुटुंब नोंद कमी करणे, विश्वासाचे नाव बदलणे, खातेदाराची माहिती भरणे आणि हे सर्व फेरफार आपल्याला अशाच पद्धतीने सबमिट करता येतील. फक्त इथं काही डॉक्युमेंट्स थोडे चेंज होत असतील तर ते तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे ते हेल्पच्या सहाय्याने इथं तुम्हाला पाहता येतील. तर आता अशा पद्धतीने आपण इथं इक्रार बाबतचा हा डेमो इथं पाहिलेला आहे. अशा पद्धतीने आपण इथं या माध्यमातून आपण इथं समजून घेतलेला आहे इक्रार कशा पद्धतीने पाठवता येईल आणि अशाच प्रकारे आपण इतरही फेरफार सुद्धा इथं पाठवू शकतो. काही समस्या असली तर आपण इथं जे आपलं हेल्प आहे या माध्यमातून आपल्याला इथं समस्येचं आपलं निराकरण होऊ शकतं किंवा इथं FAQ म्हणून आहे तिथं सुद्धा आपल्याला इथं जे समस्या असेल म्हणजे ई हक्क प्रणाली म्हणजे काय आहे, कोणकोणत्या फेरफारासाठी अर्ज करता येतील किंवा अर्ज दाखल करताना कशा पद्धतीने अर्ज करायचा, डाटा एंट्री कशी करायची, इक्रार म्हणजे काय, हे सर्व इथं माहिती आपल्याला इथं उपलब्ध आहे. तर मी इथं माझं ई हक्क बाबतचं आपलं हे जे मार्गदर्शन आहे इथंच माननीय प्रांत साहेबांच्या आदेशाने इथं संपवतोय. तर पुढील मार्गदर्शन आपल्याला आदरणीय प्रांत साहेब करतील ही मी त्यांना विनंती करतो. नमस्ते. आत्ताच महादेव दाने यांनी आपल्याला ई फेरफार प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घेतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो.
त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन विषयासह ह्याच वेळी. धन्यवाद.